तर नमस्कार मंडळी, मी तुषार चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की हा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे. आणि आजचा व्हिडिओ हा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण मी माझ्या आयुष्यातली पहिली 4 व्हीलर कार, स्वतःच्या पैशाची, माझ्या पूर्ण फॅमिलीतली पहिली 4 व्हीलर कार मी घेतलेली आहे, आणि ते पण वयाच्या 26व्या वर्षी. तर याच्या मागे खूप जास्त गोष्टी होत्या, म्हणजे माझ्या मित्रांचे थॉट्स वगैरे, फॅमिलीचे थॉट्स, आणि हे गाडी घेण्याची प्रोसेस किंवा याच्या मागचा थॉट काय होता हे सगळं मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि एकेकाळानंतर मी विसरून पण जाईल की मी गाडी कशासाठी घेतली, व्हॉट वॉज द पर्पज बिहाइंड दिस अँड सगळं. तर त्यासाठी पुढे पण हा व्हिडिओ मी जाऊन बघू शकतो, एक मेमोरी म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. तर तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला हे आवडेल. आणि माझ्याकडे खरं तर बघायला गेलं तर मला प्रॉपर शूट करायचं होतं, म्हणजे की गाडी घेताना टेस्ट ड्राईव्हचा, पेपर वर्कचा, सॅम्पल्स वेगवेगळ्या गाड्या चेक करताना वगैरे सगळा. बट मी काही शूट केलेलं नव्हतं. माझ्याकडे रेअरली फक्त डिलिव्हरीचे शॉट्स आहेत, आणि ते पण खूप हडबडीमध्ये शूट केलेले. मी ऑफिसमध्ये सुट्टी टाकून ॲक्च्युली डिलिव्हरीसाठी गेलेलो. 1 दिवसाचा तो पिरियड, सगळे घरचे आलेले आणि ते सगळं हसल. सो एवढं काही शूट करायला जमलंच नाही मला. पण जितकेही आहे तितकं मी डेफिनेटली याच्यामध्ये व्हिडिओमध्ये टाकणार. आणि माझे थॉट प्रोसेस काय होती किंवा सगळी स्टोरी काय आहे ती मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. सो हाऊ इट स्टार्टेड ॲक्च्युली. गाडी घेण्याचं स्वप्न हे प्रत्येकाचं असतं, प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलाचं असतं किंवा सगळ्यांचं असतं की आपल्याला एक 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे. आणि जेव्हा कधी पण आपण 4 व्हीलर गाडी घेण्याचा विचार करतो तेव्हा म्हणजे एक ड्रीम कारचा विचार करतो. ते आपली ड्रीम कार ही कायम लक्झरी किंवा प्रीमियम बजेटचीच असते. मिडियम लेवल किंवा मिड सेगमेंटची गाडी कधीच नसते आपली. तसंच माझंही काही होतं की मला एक ड्रीम कार घ्यायची आहे. माझी ही ड्रीम कार आहे. सिट्रॉन ही माझी कधीच ड्रीम कार नव्हती. मी सिट्रॉन C3X हे मॉडेल परचेस केलेलं आहे, टॉप मॉडेल आहे ते. तर हे 2026चं मॉडेल आहे. तर मी जेव्हा MBAला होतो त्यावेळेस हे मॉडेल बेसिकली लॉन्च झालेलं, आणि माझं असं काहीच नव्हतं की मी सिट्रॉनसाठी जाणार वगैरे. दिस इज फ्रेंच ब्रँड, आणि इंडियामध्ये नवीन आलेलं आहे. जास्त काही त्याचे रिव्ह्यूज वगैरे नव्हते. तर माझं असं नव्हतं की हीच गाडी घ्यायची वगैरे. एक दिवस माझा भाऊ आणि मी डिस्कस करत होतो, आणि टोल्ड मी लाईक की देर इज वन ब्रँड नोन ॲज सिट्रॉइन, जस्ट सर्च फॉर दॅट. ती गाडी एक कॉम्पॅक्ट कार आहे आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. खूप चांगले फीचर्स देते, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट वेगवेगळे फीचर्स आहेत, सेफ्टी फीचर्स आहेत. तर एकदा विचार कर त्या गाडीचा, बघ कोटेशन काढ, आपण घेऊ, आपण बघू काहीतरी. सो माझं असं होतं की ओके, त्याने सांगितलं, म्हटलं ठीक आहे आपण बघू काहीतरी. आणि मग नंतर मी थोडंसं फक्त त्याबद्दल रिसर्च केलं की गाडी कोणती आहे, कसं आहे वगैरे सगळं. आणि पुण्याला आल्यानंतर मी विषय सोडून दिला. पण काही दिवसानंतर लिटरली म्हणजे माझ्या पप्पांचं ऑपरेशन होतं काही दिवसानंतर, आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की वी शुड हॅव अ कार. यु नो, गाडी ही गरज असते आताच्या सिनेरिओमध्ये तरी. गाडी ही एक गरज झालेली आहे. ती म्हणजे एक आपली वॉन्ट म्हणून आपण नाही घेत, आपण नीड म्हणून घ्यायला लागलो आहे आता गाडी. तर माझंही तसंच होतं की घरी एक तरी 4 व्हीलर गाडी ही असलं पाहिजे, जेणेकरून कधीही कोणतीही अनसर्टन सिच्युएशन येऊ शकते. आणि त्यावेळेस गरज ही फक्त 4 व्हीलर गाडीची असते. आपण 2 व्हीलरमध्ये नाही जास्त करू शकत. आपण अरेंज करू शकतो दुसऱ्या गाड्या इकडून तिकडून, पण जी स्वतःची गाडी असते आणि ती इतकी कन्व्हिनियंट असते की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती आपण काढून तिचा यूज आपण करू शकतो. तर हे सगळं प्रोसेस त्याच्या मागे होतं. आणि गाडी घेताना पण माझ्या मित्रांचं असं होतं की तुषार ही एक लायबिलिटी आहे, एक डिप्रिशिएटिंग असेट आहे, तर थोडासा विचार कर. पण माझं असं होतं की जर मी कधीही कोणतीही नवीन गोष्ट घेत असेल तर ती मी विकण्याचा विचार करून कधीच घेत नाही. म्हणजे की चला मी 4-5 वर्ष वापरेल आणि त्यानंतर विकेल, मग त्याची व्हॅल्यू ही अशी येऊ शकते. सो डेफिनेटली ही एक खूप चांगली थॉट प्रोसेस असते जेव्हा आपण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कुठेही करतो तेव्हा. पण माझी थोडंसं मी वेगळा विचार करतो. मी माझ्या गोष्टी रिसेल नाही करत जास्त. मी घेतो तर आयुष्यावर माझ्यासोबत ठेवतो. मे बी ही गाडी नंतर मी नाही वापरणार जास्त, किंवा माझं तितकं बजेट वाढलं तर मी दुसरी गाडी घेऊ शकेल. परंतु माझं असं होतं की मला सध्या आत्ता गरज आहे. ही गाडी माझ्या बजेटमध्ये बसते, ही गाडी मला खूप चांगले फीचर्स देते आणि सगळ्या गोष्टींमध्ये चांगली आहे. मी 3-4 वेळा टेस्ट ड्राईव्ह घेतली या गाडीची, आणि मी लिटरली मी या सेगमेंटमध्ये दुसऱ्या गाड्या बघितल्याच नाही. म्हणजे जाऊन त्या शोरूमला जाऊन बघणं, टेस्ट ड्राईव्ह घेणं अजिबात नाही बघितलं, कारण की मला ही गाडी पहिल्याच याच्यामध्ये खूप आवडलेली. त्याचे फीचर्स वगैरे, त्याची टेस्ट ड्रायव्हिंग खूप स्मूथ आहे, स्टेअरिंग पण खूप स्मूथ आहे. म्हणून माझं असं झालं की चला आता आपण ही गाडी घेऊया, बुक करूया म्हणून असं. मग त्यानंतर सगळं डिस्कशन झाल्यानंतर आय स्टार्टेड प्रोसेसिंग फॉर दिस कार इन जानेवारी. आणि
लिटरली मी ठरवलं की नाही आता हीच गाडी घ्यायची, म्हणून आपण मग त्या प्रकारे मग मी पुढे प्रोसेस केली. एक मिडल क्लास फॅमिलीमधला मुलगा जेव्हा गाडी घेतो, 4 व्हीलर कार परचेस करतो आणि ते पण वयाच्या 26व्या वर्षी परचेस करतो, तर तेव्हा ही खूप मोठी अचिव्हमेंट असते. म्हणजे माझ्यासाठीच तरी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, माझ्या फॅमिलीसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण की गाडी हे एक स्वप्न होतं सगळ्यांचं, गरज होती, त्यामुळे मग घेणं पण गरजेचं होतं. आणि मला खरंच खूप चांगलं वाटतं की मी गाडी घेतली. मला अजिबात झंझट तिची वाटत नाही की ती लायबिलिटी वगैरे आहे किंवा पुढे जाऊन तिची रिसेल व्हॅल्यू काय असेल किंवा मार्केटमध्ये नवीन ब्रँड आहे, तर असं काहीच वाटत नाही मला. मी एकदम खूप चांगल्या प्रकारे ते मॅनेज करू शकतो. तर त्यामध्ये ही सिट्रॉनची C3Xच का? तर C3X माझ्यासाठी खूप स्मॉल गाडी होती. म्हणजे कॉम्पॅक्ट गाडी आहे, खूप स्मॉल पण नाही आणि खूप मोठी पण नाही. बजेट खूप जास्त पण नाही जात, एकदम मिड लेवलला बजेट जातं. मला टॉप ही रेंजची टॉप रेंज आपण काय टॉप मॉडेल खूप चांगल्या प्राईजमध्ये मिळालं. आणि त्यातल्या त्यात मला 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा असेल, क्रूज कंट्रोल असतील, अँड्रॉइड ऑटो प्ले असेल, त्यानंतर ऑटो AC आहे, 6 एअरबॅग्स आहेत. तर अशा खूप चांगल्या फीचर्स ज्या की सेफ्टीच्या पण आहेत त्या मला यामध्ये मिळाल्या. आणि मला असं झालं की फेअर इनफ, अजून काय पाहिजे आपल्याला या प्राईजमध्ये. एक चांगल्या कमी प्राईजमध्ये मला एक खूप चांगले फीचर्स आणि खूप चांगले हे भेटत होते. त्यामुळे म्हटलं की चला आपण वी शुड गो फॉर दिस कार. तर ही आमची पहिली गाडी असल्यामुळे तर मी राहतो पुण्याला, माझी फॅमिली असते नाशिकला. आणि माझ्या फॅमिलीमध्ये टोटल आहेत 5 मेंबर. 5 म्हणजे आता 5पेक्षा जास्त आहेत. पण माझ्या 2 बहिणी, मम्मी पप्पा आणि मी, दोघी बहिणींचे लग्न झालेले आहेत. तर असं होतं की तिकडून ते सगळे येणार होते, गाडीची डिलिव्हरी घेणार होते आणि ती गाडी परत आम्ही नाशिकलाच देणार होतो. कारण की मी इथे PGमध्ये राहतो आणि पूजा वगैरे गाडीची करायची होती. तर असं होतं की मम्मीच्या हातची पूजा करायची होती. पण मम्मी आणि माझी मोठी बहीण दोघी पण येऊ शकल्या नाही, कारण की त्यांना वॉमिटिंग वगैरे होते ट्रॅव्हलिंगमध्ये आणि डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे त्यांना येणं पॉसिबल झालं नाही. मग माझी दुसरी बहीण, पप्पा, भाऊ, दोन्ही दाजी हे असे आलेले. तर ते आल्यानंतर आम्ही शोरूमला गेलो. खूप वेळ लागला तिथे, कारण की त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं 2 वाजेचा डिलिव्हरीचा टायमिंग होता. पण मी तरी फोर्स करून त्यांना म्हटलं की थोडंसं लवकर द्या, कारण की खूप दुरून लोक आलेले आहेत, प्रत्येक गाडी तिकडे पाठवायची आहे, खूप जास्त टाईम हा जाऊ शकतो त्यामध्ये. पण तरीही आम्हाला गाडी घेता 3 वाजलेच आणि 3-4 वाजले ऑलमोस्ट त्यांना इथून निघता. आणि सगळं काही खूप चांगलं झालं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर त्यामध्ये सगळे लोक काइंड ऑफ रिअली खूप इमोशनल सारखे होते सगळे, कारण की ते एक अचिव्हमेंट आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं ते. आणि असं काहीतरी मुलाने केल्यानंतर म्हणजे माझे पप्पा थोडेसे जास्त इमोशनल होते त्यावेळेस. मुलाने केल्यानंतर त्यांनाही ते असं चांगलं वाटतं की प्राऊड फील होतं की काहीतरी चांगलं अचीव केलेलं आहे आपण म्हणून.
तर तुम्हा सर्वांचं पण कोणती ना कोणती ड्रीम कार असेल किंवा तुम्ही प्लॅन केलेला असेल आणि तुम्ही घेतलेली असेल. जर हा तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुमचं असं काही आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमची ड्रीम कार कोणती आहे, किंवा तुम्ही तुमची ही ड्रीम कार होती किंवा तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न होतं आणि तुम्ही ती गाडी घेतलेली आहे. तर हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मला वाचायला खूप आवडेल तुमच्या कमेंट्स आणि त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवायला मला खूप चांगलं वाटेल फ्युचरमध्ये. Before ending this video, I just want you to live with one thought. We all have dreams. Sometimes they may feel far away, but with consistency, patience, hard work and dedication, those dreams can become reality. Dream it, chase it, earn it. What you have imagined today, you will drive tomorrow.